श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. मागील अध्यायात सप्तशृंगी देवीच्या भक्ताची कथा सांगितली. तसेच माधवरावांचा नवस साईबाबांनी कसा फेडून घेतला, खुशाल शेठला व रामलालला स्वप्नात कसे दर्शन दिले आणि रामलालला आपल्या निर्वाणापर्यंत जवळ कसे ठेवून घेतले याचे वर्णन झाले. त्याहून अपूर्व ही चालू कथा श्रोत्यांनी अत्यंत लक्ष देऊन ऐकावी. एक संन्यासी मानस सरोवरला जात असताना मुक्ती कसा लाभला, बालकराम मानकर, तात्यासाहेब नुलकर व मेघा यांचाही हेतू कसा पुरवला हे तर मनुष्य, परंतु एका क्रूर वाघालाही आपल्यापदी जागा कशी दिली या कथा फार मोठ्या आहेत. पण ग्रंथाचा विस्तार वाढेल म्हणून त्या संक्षिप्तपणे सार काढून सांगतो, म्हणजे त्या कल्याणकारक होतील. मरण समय जशी बुद्धी किंवा विचार असतो त्याप्रमाणे प्राण्यांना पुढचा जन्म लाभतो. जड भरत राजाला पुन्हा हरणाच्या योनीत जन्म घ्यावा लागला. अंतकाळी जे जे रूप डोळ्यासमोर असते त्याच रूपाने पुन्हा जन्म घेतला जातो. भगवंतांच्या चरणी लीन झालेले असल्यास त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. याच करता भगवंताचे नामस्मरण करीत राहण्याची सवय लावली पाहिजे, म्हणजे ऐनवेळी गांगरून जाऊ नये आणि भगवंताची आठवण राहावी. आयुष्यभर जागृत राहिला परंतु मरण समय जर झोपून गेला तर त्याने ज्या कारणासाठी सत्संग केला तोही फुकट जातो. म्हणून भावार्थी भक्त आपली मृत्यूनंतरच्या पुढच्या गतीची व्यवस्था संतांच्या हाती सोपवून ठेवतात, कारण मृत्यूनंतर जन्म घेण्याची किंवा न घेण्याची गोष्ट त्यांनाच ठाऊक असते. अखेरचे सोबती तेच एकटे असतात. याविषयींची साई समोर घडलेली एक गोष्ट ऐकली तर श्रोत्यांना साईंचे भक्तांबद्दलचे पुढच्या पर्वाप्रमाणे प्रेम दिसून येईल. कोठे मद्रास, कोठे शिर्डी व कोठे मानस सरोवराची उंच चढण, परंतु भक्तांची वेळ आली की बाबा त्यांना आपल्या पायापाशी ओढून आणतात. एकदा विजयानंद नावाचा मद्रास येथे राहणारा एक संन्यासी मद्रासून मानस सरोवरला जाण्यासाठी मोठ्या उल्हासाने निघाला. एका जपानी प्रवाशाजवळचा मानस सरोवराचा नकाशा पाहून ते सरोवर पाहण्याचा विजयानंदाचा पक्का निश्चय झाला. वाटे शिर्डी गाव लागला. साईबाबांच्या दैवी शक्तीची कीर्ती ऐकली आणि त्यांच्या दर्शनाची उत्कट इच्छा धरून त्यांचा ठिकाणा शोधित तो गावात आला. साई महाराज मोठे संत आहेत, त्यांची कीर्ती मोठी व जगात प्रसिद्ध आहे हे ऐकून त्यांचे दर्शन घेण्याच्या हेतूने तो संन्यासी त्या वाटेने जाताना शिर्डीला थांबला. त्या काळी शिर्डीत हरिद्वारचे सोमदेवजी स्वामी होते. त्यांची व संन्यासांची भक्तमंडळींची सहज भेट झाली असता संन्याशाने त्यांना मानस सरोवर किती दूर आहे असे विचारले. त्यावर स्वामीजींनी सांगितले, गंगोत्रीपासून वर 500 मैल आहे. तेथे फार बर्फ पडतो. प्रत्येक 50 कोसात भाषा बदलते. भूतान येथे राहणाऱ्या लोकांना शंका येते आणि परदेशी प्रवाशांना फार त्रास होतो. स्वामींच्या तोंडची ही हकीकत ऐकून संन्यासी निरुत्साही झाला. त्याचे मन डळमळीत झाले आणि तो काळजीत पडला. संन्याशाने मग साईबाबांचे दर्शन घेतले, पायी लोटांगण घातले आणि चित्त सुप्रसन्न झाल्याने तो तेथेच आसन घालून बसला. इतक्यात बाबांची वृत्ती खवळली आणि ते तेथील मंडळींना म्हणाले, हाकलून द्या या संन्याशाला, याची सोबत कामाची नाही. आधी तो संन्यासी शिर्डीत नवखा होता. बाबांच्या स्वभावाबद्दल त्याला काही ठाऊक नव्हते. बाबांचे ओरडणे ऐकून जरी तो मनात शर्मिंदा झाला तरी इतर भक्त बाबांची सेवा करीत होते ती पाहत तेथेच बसला. प्रातःकाळचा तो दरबार होता. मशिदी मंडळी खच्चून जमली होती. भक्तांनी आणलेले पूजेचे साहित्य व ते करीत असलेली बाबांची विधीपूर्वक पूजा पाहून तो थक्क झाला. कोणी बाबांचे पाय धुत होते, पळीत पायांच्या अंगठ्याचे तीर्थ घेऊन शुद्ध भावाने ते प्राशन करत होते, तर कोणी ते डोळ्यांना लावित होते, कोणी त्यांना गंध लावित होते, तर कोणी अत्तर व इतर सुगंधी द्रव्ये अंगाला फासत होते. सर्व भक्त ब्राह्मण, शूद्र वगैरे जातीची आपसातील शिवाशिवांची बंधने विसरून गेले होते. बाबा जरी त्याला रागाने बोलले होते तरी संन्याशाला त्यांच्याबद्दल प्रेम उंचवून आले आणि त्याचे पाऊल मागे निघेना आणि बसल्या जागेवरून त्याला उठवेना. असो, अशा प्रकारे तो संन्यासी शिर्डीत 2 दिवस राहिला. तोच त्याला आपली आई गावी मरणाला टेकली असल्याचे पत्र आले. त्यामुळे तो उदास झाला. आईला भेटायचे मनात घेऊन स्वदेशी परत जाण्याचा त्याचा विचार झाला, परंतु बाबांची आज्ञा घेतल्याशिवाय त्याला तेथून पाय काढवेना. मग ते पत्र हातात घेऊन तो मशिदीत गेला आणि आईच्या प्रकृतीबद्दल सांगून बाबांना विनंती करू लागला. समर्थ साई महाराज, मनात आईला भेटण्याची ओढ लागली आहे. प्रसन्न होऊन मला जाण्याची आज्ञा द्या आणि प्रवासाला निघालेल्या माझ्यावर कृपा करा. संन्याशाने धावत जाऊन बाबांचे चरण पकडले आणि पुन्हा तो म्हणाला, कृपा करून मला आज्ञा द्या. माझी आई जमिनीला खेळलेली असेल आणि प्राण कंठात आणून माझी वाट पाहत असेल. तिच्याशी माझी नजरभेट तरी होऊ द्या, म्हणजे तिचा शेवट सुखाचा होईल. परंतु साई समर्थ अंतर्ज्ञानी होते.
त्यांना संन्यासाचेच आयुष्य संपत आल्याचे कळले होते, म्हणून त्याला ते काय म्हणाले ते लक्ष देऊ नये का? इतका आईचा लळा होता तर हा पोशाख का स्वीकारला? या वेशाला माझेपणा किंवा माया ममता शोभत नसते. अशाने तू भगव्या वस्त्राला काळीमा लावला आहेस. दुःखी होऊ नकोस. जाऊन स्वस्त बैस. थोडे दिवस जाऊ दे, मग पुढचा विचार आपण करू. मनात धीर धर. वाड्यात फार चोर येतात. दारे नीट बंद करून सावध असावे, नाहीतर ते चोर सगळे लुटून नेतील आणि जोराने हल्ला करतील. ऐश्वर्य सदा टिकणारे नसते. शरीर सदा नाशिवंत असते. मरण सदा अगदी जवळ आलेले जाणून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवावे. या लोकी आपल्या देह, पत्नी, मुले वगैरे विषयी मी व माझे असा जो अभिमान असतो व ज्यामुळे 3 प्रकारची दुःखे उत्पन्न होतात त्याला इह लोकाचा अनर्थ म्हणतात. दुसरा अनर्थ पारलौकिक असतो. लोक ज्या परलोकाची इच्छा करतात ते परलोकही मोक्ष प्राप्त करण्यात अडथळा आणणारे असतात आणि सदा अधोमुख असतात. परलोकात पुण्य गोळा करता येत नाही. परलोकाची प्राप्ती निर्भय असते, कारण तेथूनही पुण्याचा साठा संपला की खाली या लोकी पडण्याची भीती असते. असे हे ऐहिक व अमुक्षिक दोन्हीही भोग आपत्ती आणणारे असतात, म्हणून त्याचा सर्वस्वी त्याग केला तरच तो आनंद उत्पन्न करण्याचे मुख्य कारण बनेल. संसाराचा ज्यांना वीट आला असेल व जे हरिचरणी अढळपणे रंगून गेले असतील त्यांच्या संसार बंधनाची गाठच सुटली आणि अविद्येचा पगडा उठला म्हणून समजावे. हरीचे भजन व नामस्मरण यात जम बसला की पाप, ताप, दैन्य वगैरे सर्व घालवले जातात. हरी जर मोठ्या प्रेमाने ध्यानात आणला तर तो संकटात उडी मारून आपल्याला वाचवितो. तुझी पूर्वजन्मीची पुण्याई मोठी, म्हणूनच हे ठिकाण आवडून तू येथे आला आहेस. आता माझ्या बोलण्याकडे लक्ष दे आणि जीवाचे सार्थक करून घे. उद्यापासून श्रीमद भागवत पुराणाचा मनापासून खरा अभ्यास सुरू कर. या ग्रंथाचे काया वाचा मने 3 सप्ताहखर सर्व इच्छांचा त्याग करून पुन्हा पुन्हा खोल विचार करण्याच्या तत्परतेने या ग्रंथाचे श्रवण कर किंवा श्रद्धेने वाचन कर. म्हणजे भगवान प्रसन्न होईल, सर्व दुःखाचा अंत करील आणि मायामोह शांत होऊन तुला अत्यंत सुख लाभेल. शौचमार्जन व स्नान करून शुद्ध होऊन श्रीहरीच्या चरणी मन लावून हे व्रत यथास्थित पुरे कर, म्हणजे तुझी प्रपंचातील आसक्ती सुटेल. स्वतः साईबाबांनी आपल्या देहाचे मरण जवळ आलेले पाहून हाच उपाय योजला होता आणि श्रीधर स्वामींचा रामविजय ग्रंथ की ज्याच्या वाचनाने मृत्युंजय संतुष्ट होतो तो वाचून घेतला होता. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी विजयानंद संन्याशाने शौच, मुखमार्जन व आंघोळ आटपून बाबांना उंजवर फुले वाहून त्यांच्या चरणांची धूळ मस्तकाला लावली. नंतर भागवत बगलेत मारले आणि वाचायला एकांत पाहिजे म्हणून लेंडी बागेची मौजेची शांत जागा पसंत पडून ते तेथे गेले आणि आसन घालून पारायण सुरू केले. संन्याशीच ते व ईश्वराची भक्ती करणारे. त्यांनी 2 सप्ताह पुरे केले. 3रा सप्ताह करायला घेतला आणि एकाएकी त्यांना अस्वस्थता वाटली. अशक्तता वाढू लागल्याने सप्ताह तसाच अपुरा टाकून ते वाड्यात परत आले. कष्टाने 2 दिवस काढले आणि 3रा दिवस उजाडताच बुवाने डोळे झाकले. फकीर बाबांच्या मांडीवर आपले डोके ठेवून तो संन्यासी तेथे शांत झाला आणि देहमुक्त होऊन शारीरिक किंवा ऐहिक विषयांची आसक्ती नष्ट झालेला झाला. संन्यासाच्या मृत्यूबद्दल बाबांना कळल्यावर त्यांनी त्याचा देह दिवसभर तसाच ठेवावा अशी आज्ञा दिली आणि म्हणाले, इतक्यात त्याला पोरून टाकू नका. बाबा असे म्हणाले म्हणून संन्यासाचे प्रेत कदाचित पुन्हा जिवंत होईल अशी मनात फार आशा धरून लोकांनी त्या प्रेताचा सांभाळ केला. एकदा गेलेला प्राण कधी पुन्हा परत येत असतो का? परंतु बाबांचा शब्द म्हणजे त्यांना खात्रीचा पुरावा वाटत असे, म्हणून त्यांनी त्या देहाचे रक्षण केले. पुढे त्याचा उपयोग झाला. वारसाशिवायचे ते प्रेत सांभाळले गेले आणि पोलिसांचा संशय फिटला. जो एकदा मेला त्याचे अस्तित्व पुन्हा कुठले? मेलेल्याला कसे जिवंत करावे हे काय बाबांना ठाऊक नव्हते. परंतु या ठिकाणी ते प्रेत योग्य चौकशीशिवाय जमिनीत पुरले जाऊ नये हाच बाबांचा हेतू होता. निवारसी गोष्टीची मालकी सरकारची असते. आकस्मिक मरणाची त्याकडून चौकशी होत असते, म्हणून त्या चौकशी आधी प्रेत पुरले जाऊ नये म्हणून बाबांची ही बतावणी होती. असो, पुढे हे सर्व संपले. यथाविधी प्रेताचा संस्कार झाला. योग्य जागी ते पुरले गेले आणि संतांचे कार्य पुरे झाले. आता आणखी एक गोष्ट श्रोत्यांसाठी वर्णन करून सांगतो. क्षणभर काळजीपूर्वक मन लावू नये का, म्हणजे साईबाबांची व्यापकता दिसून येईल. बाळाराम नावांचे बाबांचे एक मोठे भक्त होते. त्यांचे आडनाव मानकर होते व ते गृहस्थाश्रमी होते. पुढे त्यांची पत्नी वारल्याने गृहस्थाश्रमाची कर्तव्ये पार पाडण्यात अडथळा आला आणि त्यांची मनाची शांती ढळली. परंतु त्यांना अत्यंत श्रेष्ठ भाग्याची प्राप्ती झाली. पुनर्जन्मी कमावलेल्या पुण्याच्या फलाचा लाभ म्हणून साईच्या चरणांचा सहवास त्यांना लाभला आणि त्यांच्या ठिकाणी अढळ भक्ती जडून संसाराबद्दल त्यांना पूर्ण वैराग्य उत्पन्न झाले.
संसारातील अपेक्षा, हेतू, इच्छा इत्यादींचे जाळे व मुलेबाळे यांची सर्व बंधने तोडून असामान्य भाग्याचे हे मानकर संसाराबाहेर पडले. पहा, परमार्थाच्या दारातील अडचण, जी परसेवेची मोहनमाळा आपल्या मुलाच्या गळ्यात घालून या लोकातील कर्तव्यांना टाळा दिला, हाही एक प्रकारचा संन्यासच आहे. संन्यासाचे अनेक प्रकार आहेत, परंतु ज्यात प्रयत्न करून ब्रह्मज्ञान मिळवले जात नसेल तर तो पुढे पावलोपावली त्रास उत्पन्न करतो. म्हणून या मूर्तिमंत उदार असलेल्या साईनाथांनी मानकरांची अनन्य भक्ती पाहून त्यांच्यावर कृपा करण्याचे मनावर घेतले आणि त्यांनी त्यांचे वैराग्य पक्के केले. अनंत जन्माच्या संस्काराचे आवरण असल्याने मानकरांचे चंचल मन स्थिर राहत नव्हते. मनोराज्यांचे प्रबळ तरंग उठून त्यांचे वैराग्य कायम टिकत नव्हते. शिर्डीच माझे स्थान नव्हे, मी तर देश व काल यांच्या मर्यादा नसलेला आहे, हे पुराव्यासकट दाखवण्याकरता बाबांनी मानकरांना आज्ञा केली. शिर्डीचे राणे आता पुरड झाले. हे वाट खर्चाकरता 12 रुपये घे आणि मच्छिंद्रगडाला तप करण्यासाठी जाऊन सुख प्राप्त करण्याच्या निश्चयाने बैस. साईबाबांचे शब्द ऐकून मानकरांनी त्यांची आज्ञा शिरसावंद करून साष्टांग लोटांगण घालून त्यांच्या चरणांना नमस्कार केला. मग ते अतिनम्र होऊन बाबांना म्हणाले, जेथे आपले दर्शन नाही तेथे जाऊन मी काय करावे? येथे आपल्या पायांचे नित्य दर्शन होते, तीर्थसेवन होते आणि अर्थात रात्रंदिवस चिंतन होते. तेथे शूद्रनादात मी एकटाच असेन, तरी बाबा आपण जवळ नसताना तेथे माझे कोणते कल्याण असेल? त्या ठिकाणी तुम्ही मला का धाडता हे जाणायला मी समर्थ नाही. परंतु नंतर लगेच मानकराच्या मनात विचार आला की भक्ताने आपल्या गुरुच्या वचनांबद्दल थोडासाही संशय धरू नये. म्हणून ते संशयरहित होऊन पुन्हा म्हणाले, बाबा मला क्षमा करा, माझे हे शुद्र बुद्धीचे विचार होते, ज्यामुळे मी संशयित झालो. माझी मलाच लाज वाटते. असला संशय मला शोभत नाही. मी तर आपला आज्ञाधारक आहे. आपल्या नामस्मरणात मग्न होऊन मी आपल्या प्रभावाने गडावर सुद्धा राहीन, तेथे सुद्धा मी आपले ध्यान करीन. हेच माझे एकसारखे तप असेल. तुम्हाला मी अनन्यपणे शरण आलेलो आहे. माझे कोठेही जाण्या येण्याची स्थिती तुमच्या हाती सोपवली असता माझ्या मनात असला विचार का यावा? तुमच्या आज्ञेच्या स्वप्रभावाने मला तेथेही शांतता लाभेल. तुमचे असे सामर्थ्य असताना उगाच मी चिंता कशाला वाहावी? साई समर्थ हे अनादि ब्रह्म आहेत. त्यांचे शब्द म्हणजे खात्रीचे व निश्चयाचे भाषण असते. जो विश्वास ठेवून पाहिल त्याला पूर्ण अनुभव येईल. मग बाबा मानकरांना म्हणाले, माझे शब्द नीट जागा ऐकून ऐक. शंका कुशंकांच्या फार कष्टात पडू नकोस. ताबडतोब मच्छिंद्रगडाला जा. दररोज 3 वेळा तप कर. काही दिवस घालवल्यानंतर स्वानंदाने परिपूर्ण होशील. हे आश्वासन ऐकल्यावर पुढे काय बोलावे हे न समजून मानकर गप्पच झाले आणि मच्छिंद्रगडाकडे जाण्यासाठी तयार झाले. पुन्हा साईच्या चरणांना वंदन करून उदी प्रसाद व आशीर्वचन घेतले आणि स्वस्थ मनाने मच्छिंद्रगडाच्या ठिकाणी ते निघाले. शुद्ध निर्मळ पाणी असलेल्या व मंद मंद वारा वाहत असलेल्या त्या सुंदर जागी पोहोचून त्यांना समाधान वाटले. असो, साईबाबांनी पाठवलेले परंतु साईपासून दुरावलेले असे मानकर तेथे गडावर राहून बाबांच्या सांगण्याप्रमाणे व नेमून दिल्याप्रमाणे तपाचे आचरण करते झाले. बाबांचा चमत्कार पहा. मानकर तपात गडलेले असताना साईबाबांनी गडावर त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले आणि मानकरांना स्वतः तसा अनुभव आला. ध्यानात मग्न असलेल्या आपल्या ध्येयाचे साक्षात दर्शन होईल यात काही आश्चर्य नाही. परंतु मानकरांनी तर जागृत अवस्थेत आसन घालून बसलेले असताना श्री साई समर्थांना पाहिले. केवळ डोळ्यांनी नाही पाहिले तर बाळकरामांनी बाबांना समक्ष विचारले, बाबा मला येथे का धाडले? त्यावर बाबांनी काय उत्तर दिले पहा. तू शिर्डीत असताना तुझ्या मनात नाना प्रकारचे विचार उठू लागले होते, म्हणून तुझ्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी येथे गडावर येण्यासाठी तुला मी आज्ञा दिली. पृथ्वी, आप वगैरे पंचमहाभूतांच्या मिश्रणाचे थरावर थर ठेवून उभारलेल्या या 3.5 हात लांबीच्या घराच्या बाहेर तुझ्या दृष्टीने मी नव्हतो. तेव्हा जो मी तेथे होतो तोच मी आता येथे आहे. नीट स्वस्थ मनाने पाहून घे. तेथून तुला मी जे येथे पाठवले ते याच कारणाने पाठवले होते हे जाणून घे. असो, पुढे या मानकरांनी मनात ठरवलेला काळ घालवल्यावर मुक्कामावर परत येण्यासाठी मच्छिंद्रगड सोडला. वांद्रे गाव त्यांचे राहण्याचे ठिकाण होते. तेथे जाण्याचे त्यांचे मन झाले, म्हणून पुण्यापासून दादरपर्यंत आगगाडीने प्रवास करण्याचे त्यांनी ठरवले. ते पुण्याच्या स्टेशनवर गेले आणि तिकीट घेण्याची वेळ झाल्यावर ते खिडकीपाशी हजर झाले. तोच एक चमत्कार घडला. त्यांनी खिडकीपाशी कमरेला लंगोटी घातलेला, खांद्यावर कांबलं घेतलेला, कुणब्याच्या पोशाखात एक ओळख असलेला प्रवासी पाहिला. दादरचे तिकीट घेऊन तो कुणबी मागे फिरला आणि बाळकरामांनी समोरासमोर भेट होताच जवळ आला. त्याने बाळकरामांना तुम्ही कोठे जाता असे विचारले.
आणि बाळकरामांनी दादरला जातो असे म्हणताच ते तिकीट खरोखर त्यांना देऊन टाकले आणि म्हणाला, मीही दादरलाच जाणार होतो, परंतु येथेच दुसरे महत्त्वाचे काम करायचे आहे हे मला आठवले, म्हणून जाण्याचे रहित केले. पदरचे पैसे खर्च करूनही जे तिकीट मिळवणे कठीण काम असते ते काही श्रम न करता मिळाले, म्हणून मानकरांना फार समाधान वाटले. पुढे त्याचे पैसे चुकण्यासाठी मानकरांनी खिशातून पैसे काढले तर तो कुणबी गर्दीत घुसला आणि कोठे निसटला हे कळलेच नाही. त्याला शोधायला बाळकरामांनी प्रयत्न केला, परंतु तो सर्व निष्फळ झाला. इतक्यात आगगाडी येऊन पोचली. पायात जोडा किंवा चप्पल नाही, डोक्याला एक जुना फाटका कपडा गुंडाळलेला, खांद्यावर कांबळ व कमरेला लंगोटी लावलेली असा हा कुणबी बाई कोण असावा बरे? भाडे काही थोडे थोडके नव्हते, ते सुद्धा पदरचे रोकडे देऊन मला हे आभाराचे ओझे कशासाठी घातले या कोड्याचा उलगडा मला होत नाही. अंतःकरणात उदार व परतफेडीची अपेक्षा न करणारा व बाहेरून कुणबी दिसणारा कोण असावा हे शेवटी अनिश्चित राहून गेले. याचा मानकरांना खेद वाटला. मग आश्चर्यचकित झालेले ते त्याची पुन्हा भेट व्हावी या उद्देशाने आगगाडी जागची हलेपर्यंत दारातच थांबून राहिले. पुढे जेव्हा गाडी सुटली आणि भेटीची आशा अगदी खुंटली हे पाहून त्यांनी गाडीच्या दरवाजाचा दांडा पकडला आणि गाडीत उडी मारली. गडावर साईबाबांची प्रत्यक्ष भेट व इकडे ही वेगळी घटना आणि कुणब्याचा विचित्र वेश पाहून मानकरांच्या मनात चुटपुट लागली. असो, पुढे दृढ श्रद्धा व भक्ती यांच्यासह साईपदी पूर्णपणे आसक्त असलेले हे शुद्ध अंतःकरणाचे भक्त मानकर शिर्डीत कृतार्थ झाले. साईबाबांच्या चरणरूपी कमळाला चिकटलेल्या धुळरूपी परागाच्या कणाभोवती साईनामाचा गुंजारव करीत भक्त भ्रमर बालकरामजी शिर्डीतच राहिले. कधी कधी ते बाबांची आज्ञा घेऊन मुक्तारामाला बरोबर घेऊन शिर्डी सोडून बाहेर भटकत असत, परंतु शिर्डी हेच त्यांचे केंद्रस्थान होते. तेथेच वेळोवेळी ते परत येत असत आणि तेथेच त्या पवित्र शिर्डीत त्यांचे देह विसर्जन झाले. धन्य त्याचे पूर्वजन्मीचे शिल्लक राहिलेले भाग्य की जो साईंचा दृष्टीविषय होऊन त्यांच्या चरणी लय पावून कसल्याही भीतीशिवायचे मरण प्राप्त करतो. धन्य तात्यासाहेब नुलकर, धन्य भक्तश्रेष्ठ मेघा की ज्याने शेवटी भजन करीत करीत शिर्डीत देहत्याग केला. मेघाला जेव्हा मृत्यू आला तेव्हा त्याच्या उत्तरक्रियेचा मान व बाबांचा भक्तांबद्दलचा स्नेह पहा. मेघा तर आधीच कृतकृत्य होता. गावकरी लोक सर्व भक्तांना घेऊन स्मशान यात्रेला गेले असताना बाबा देखील स्मशानात गेले आणि त्यांनी मेघाच्या देहावर फुले वाहिली. नंतर प्रेतसंस्कार झाल्यावर मायामोहात सापडलेल्या माणसाप्रमाणे शोकाकुल होऊन बाबांच्याही डोळ्यात पाणी आले. त्यांनी आपल्या हाताने मेघाचे प्रेत फुलांनी आच्छाद दिले व करुण स्वराने शोक करीत ते परत फिरले. मानवाचा उद्धार करणारे संत पुष्कळ पाहिले आहेत, परंतु साईबाबांचा महिमा किती म्हणून वर्णावा. वाघासारखा क्रूर रानटी प्राणी तो काय मनुष्यासारखा ज्ञानी असतो, परंतु तोही त्यांच्या चरणी लागला. खरोखरच बाबांची करणी अपूर्व असते. या अर्थाची सुंदर कथा नीट लक्ष देऊन ऐका, म्हणजे बाबांची व्यापकता व सर्वांविषयीची समचित्तता कळून येईल. शिर्डीत एकदा चमत्कार झाला. बाबांच्या निर्याणाला 7 दिवस असताना एक बैलाची गाडी आली आणि मशिदीच्या दारात उभी राहिली. त्यावर मागच्या बाजूला गळ्यातील साखरदंडाने भक्कम बांधलेला व 11 विकराळ भयंकर तोंड असलेला एक प्रचंड वाघ होता. त्याला काही रोगाची पीडा होती. दरवेळी उपाय करून थकले आणि संतांच्या दर्शनाला त्याला नेण्याचा शेवटचा उपाय त्यांच्या मनाला पटला. ते दरवेळी 3 होते व हा वाघ त्यांच्या उपजीविकेचे साधन होते. गावोगावी खेळ करून ते आपला चरितार्थ चालवित होते. त्या बाजूला फिरता फिरता बाबांची लीला त्यांच्या कानी पडली आणि म्हणाले, चला त्यांचे दर्शन घेऊया आणि वाघालाही तेथे नेऊया. त्यांचे चरण जणू काय चिंतामणी आहेत. अष्टसिद्धी त्यांच्या पायी लोटांगण घालतात. नवनिधी त्यांच्या पुढे जमिनीवर लोळतात आणि त्यांचे चरणतीर्थ घेतात. अशा या साईबाबांच्या पायी मस्तक ठेवूया आणि वाघासाठी दुवा मागूया. संतांच्या आशीर्वचनाने सगळ्यांचेच कल्याण होईल असे म्हणून या हेतूने त्या दरवेशांनी वाघाला गाडीतून उतरविले आणि साखळदंडाने त्याला घट्ट धरून ते दारात वाट पाहत उभे राहिले. आधीच तो वाघ मोठा भयानक व क्रूर आणि त्यातून रोगाने पिडलेला, म्हणून तो अत्यंत अस्वस्थ होता. बाबांजवळ बसलेले सगळे भक्तजन आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. मग त्या दरवेशाने त्या वाघाची सर्व परिस्थिती बाबांच्या कानावर घातली आणि त्यांची संमती मिळवून ते दारापाशी परत आले. वाघाचा साखळदंड पक्का आवळून तो पळून जाणार नाही असे केले आणि मग त्याला सांभाळून साईसमोर नेले. मशिदीच्या पायरीपाशी येताच अत्यंत तेजोमय साईंना पाहून कसा कोण जाणे
तो वाघ मनात दचकला आणि अति आदराने त्याने मान खाली घातली. नंतर पायरीवर चढताच आणखी काय चमत्कार झाला पहा. एकमेकांची नजरानजर होताच वाघाने बाबांकडे प्रेमपूर्वक लक्ष लावून पाहिले आणि लगेच शेपटाचा गोंडा फुलविला. मग 3 वेळा तो जमिनीवर आपटला आणि आपल्या देह साईचरणी ठेवून तो विकल व निचेष्ट होऊन पडला. वाघाने एकदाच डरकाळी फोडली आणि तात्काळ तेथेच मरण पावला. अशा प्रकारे वाघ मेलेला पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. एका दृष्टीने दरवेशी दुःखी झाले, परंतु नंतर पुन्हा ते आनंदित दिसले की रोगाने पिडलेला व मरणाच्या दारी टेकलेला प्राणी निर्वाण पावला. साधू संतांच्या दृष्टीसमोर प्राण गेला तर मोठे पुण्य लाभते. मग तो जीवजंतू, किडा किंवा वाघही असला तरी तो सर्व पापांपासून मुक्त झाला असे समजावे. काही मागच्या जन्माचा ऋणी असल्याने ऋण फेडून तो वाघ कर्जमुक्त झाला आणि साईचरणी आपला देह ठेवला. खरोखरच दैवाची करणी अत्यर्क्य असते. संतांच्या पायी मस्तक ठेवून ज्या प्राणाला मरण येईल त्याचा लगेच उद्धार होऊन जाईल, हीच त्याची जन्माची कमाई असेल. थोर भाग्याचा असल्याशिवाय का उगाच संतांच्या नजरेसमोर त्याचे शरीर पडेल आणि उद्धार होईल. साधूच्या दृष्टीसमोर देह ठेवला तर विष प्याल्यावर जसे त्याचे गोड अमृत व्हावे तसे मोठे सुख प्राप्त होऊन जाते व मग मरणाचा हर्षही नसतो व दुःखही नसते. दृष्टीसमोर संतांचे चरण असताना ज्या प्राणाला मरण येईल त्याचा देह धन्य होईल. तो देह कृष्णाला अर्पण झाला आणि त्या देहाला पुन्हा जन्म घेणे नाही. संतांच्या दृष्टीसमोर जे मरण ते मरण नव्हे तर ते वैकुंठातील सुख आहे. त्याने मृत्यूलोक जिंकला आणि त्याला पुन्हा संसारातील दुःखे नाहीत. संत पाहत असताना देहत्याग जे करतात त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घेणे नाही. तेच त्याच्या सर्व पापांचे प्रायश्चित असते व तेच मोक्ष प्राप्त करतात. संतांच्या लौकिक देहाचे संपूर्ण अवलोकन करीत असता जे देहाचे पडणे त्याला काय मरण म्हणावे. ते तर खरोखरच आपले उद्धार होणे होय. पूर्वजन्मीचे भाकीत पाहू जाता कोणीतरी हा पुण्यवान जीव आपल्या विद्येचा अभिमान मिळवू जात असता कोण्या हरीच्या भक्ताचा अपमान केल्यामुळे त्याच्या शापामुळे या वाघाच्या क्रूर योनीत जन्म पावला असावा आणि त्याच्याच उशापामुळे संतांच्या चरणी लागला असावा. खरोखरच भक्ताची करणी वेगळीच असते. मनाला वाटते की उशाप मिळाल्यामुळे त्याला साईचे दर्शन होऊन त्याचे पाप जळाले, सर्व बंधने तुटली, सर्व त्रास मिटला आणि त्याचा आपोआप उद्धार झाला. पूर्वीचे सद्भाग्य असल्याशिवाय कोठले संतदृष्टीपुढे मरण. त्या वाघाचे त्रिताप, त्रिपुटी व त्रिगुण यांचा नाश होऊन तो रूपगुणरहित ब्रह्मात एकरूप झाला. अशा पूर्वकर्माच्या अनुरोधाने त्याचा क्रूर देहाशी संबंध तुटला आणि लोखंडी साखळदंडाचे बंधन तुटले. असा हा एक ईश्वराचा नियम आहे. साधूच्या चरणाशिवाय दुसरीकडे कोठे उद्धारगती मिळेल ती या वाघाला मिळाली म्हणून ते दरवेशी मनात प्रसन्न झाले. परंतु वाघ त्यांचे उपजीविकेचे साधन होता. त्यांच्यामुळे त्याच्या कुटुंबाचे पोषण होत होते. म्हणून त्या वाघाला मरण आल्याने त्या दरवेशांचे चेहरे दुःखी झाले. दरवेशांनी महाराजांना विचारले, आता पुढे काय करावे? याचे प्रेत पुरण्याचा संस्कार कसा करावा? कृपा करून त्याला आपल्या हाताने सद्गती द्या. त्यावर साई महाराज म्हणाले, वाईट वाटून घेऊ नका. त्याचे मरण येथेच होते. तो मोठा पुण्यशाली होता आणि त्याला मोठे सुख प्राप्त झाले आहे. त्या तक्क्याच्या पलीकडे शंकराचे देऊळ आहे. तिकडे नेऊन त्याला नंदीच्या जवळ पुरून त्याचे संस्कार करा. त्याला तेथे पुरल्यावर सद्गती लाभेल आणि तुमच्या हाताने तो ऋणमुक्त व बंधमुक्त होईल. गेल्या जन्मीचा तुमचा तो देणेकरी होता. आपले ऋण फेडायला तो जन्मला होता आणि म्हणून तो खरोखर तुमच्या बंधनात आजपर्यंत राहिला होता. मग दरवेशांनी त्या वाघाला उचलून शंकराच्या देवळापाशी नेला आणि नंदीच्या मागच्या बाजूला खड्ड्यात पुरला. असो, किती विलक्षण हा चमत्कार! वाघ कसा काय तात्काळ मरण पावला? एवढाच प्रकार घडला असता तर त्यांना सर्वांना विसर पडला असता. परंतु तेथून 7व्याच दिवशी बाबांनी या भूमीवर देह ठेवला म्हणून ही आठवण पुन्हा पुन्हा मनात उचंबळून येते. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा दर्शन महिमा नावाचा 31वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.